कडनं योगेश पारधी आणि त्यांचा समवेत प्रवीणला आपण पाहतात. प्रवीण आहेत नॉन स्ट्राइक एंड वरती. गेम ऑन. षटक क्रमांक पहिला घेऊन आलं बॉलिंग ट्रॅक वरती ओमसाई खडकी संघाकडून अक्षय. गेम ऑन. पहिलाच बॉल फुल लेन बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॉल चालला सरळ जमिनीला दन 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 करत सीमारेषा बाहेर. 4 धावा. येस थँक्यू. तर या ठिकाणी बॅट्समनचा रिव्ह्यू आहे. प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू दिलाय. तो बिंबलसाठी आता या ठिकाणी फलंदाज योगेश पारथीने या ठिकाणी मी तर म्हणेन रिव्ह्यू घेतलाय. आता या ठिकाणी चेक केले जाईल. यस तर नो चेंडू आहे. सुरुवात चांगली पाहायला मिळते या ठिकाणी. पहिल्याच बॉल वरती मी तर म्हणेन यस पंच चौकार होता की षटकार होता. यस चौकार होता म्हणजे 1+4 तब्बल 5 धावा मिळतील. यस नो बॉल आला. आता फ्री हिटची संधी फलंदाज योगेश पारधीसाठी. गेम ऑन. ब्लँक स्ट्रोक खेळाची संधी. फुल लेनचा हा चेंडू ड्राईव्ह केला आहे. ऑन ड्राईव्हचा फटका परंतु शॉर्ट कव्हरला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते त्या ठिकाणी. नक्कीच या चेंडूवरती एक धाव मिळेल. कमबॅक करण्याचं काम गोलंदाज अक्षय करतोय आपल्या टीमसाठी. त्याला कमबॅक करायचंय. त्याला माहिती आहे पॉवर प्लेचं षटक हे भरपूर महत्वाचं असतं. या षटकात चांगली कामगिरी करणं महत्वाचं असतं. रिव्हर्सचा प्रयत्न हलकीशी अपील जरूर केली परंतु या ठिकाणी ऑफस्टिकला मिस करणारा चेंडू. यस पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू लेग बाईटच्या माध्यमातून ही एक धाव मिळेल. या चेंडूवरती अजून एक सिंगलच्या मदतीने 7 धावा धाव फलकावरती. ओव्हर पिच बॉल फटका चांगला आहे. उडवला इनफिल्डच्या वरून. बॉल चाललाय सरळ एक्स्ट्रा कव्हर आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल सकट खेळाडू देखील बाहेर. 4 धावा. चौकार खेचला मैदानाच्या आत. योगेश पारधीचा बॅटपद्न चौकार आलाय. त्याच्या बॅटपद्न आतापर्यंत 2 चौकार आपण पाहिलेत. एक स्क्वेअर लेग आणि आता एक एक्स्ट्रा कव्हरला. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. फटका हा देखील चांगला आहे. पुन्हा एकदा उडवलाय इनफिल्डच्या बरोबर डीप एक्स्ट्रा कव्हरला डीपने. नक्कीच आनंद आहे त्या ठिकाणी. आनंद यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. या चेंडूवरती धावा मिळतील त्या 2च्या बरोबरीने टीमची टोटल तब्बल 13 धावा 12 धावा असतील. ओव्हर पिच बॉल हा देखील फटका चांगला आहे आणि बॉलला पाठवलंय सरळ स्ट्रेट ऑन द ग्राउंड. बाउंड्री लाईनच्या पार ठोकलाय षटकार. अगदी बॅट्समन आता सध्या तरी लय मध्ये दिसतोय. योगेश पारदे यांच्या बॅटमधनं चांगले फटके येतात. इथे सन्मान दिलं. अगदी खराब चेंडूंना प्रति उत्तर आणि त्यानंतर चांगल्या चेंडूंना आपण पाहतात. खरं तर सन्मान देण्याचं काम या ठिकाणी योगेशने केलंय. शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल एकवटत असताना मात्र आपल्याकडे स्ट्राईक ठेवली आहे. पहिला षटक संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये जुगरेवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 20 धावा.
षटक क्रमांक दुसरं गोलंदाज सागर बॉलिंग ट्रॅक वरती. शॉट आपले बॉल कट केलाय, फटका चांगलाय, बॉल चालला सरळ थर्ड मॅन बाउंड्रीच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग डीप मध्ये पाहायला मिळाली. बॉलला पॉज केलं, बॉलला अडवलं गेलं. चांगली फिल्डिंग. अगदी या ठिकाणी जवळ मी तर म्हणेन 2 धावा वाचवल्या गेल्यात. असं वाटलं होतं की हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो की काय, परंतु तसं नाहीये. फिल्डिंगची चांगली एफर्ट, फिल्डराची चांगली साथ मी तर म्हणेन लाभली गेली गोलंदाज सागरला. पहिल्याच बॉलवरती 2 धावा मिळाल्यात जुगरवाडी संघाला. रिव्हर्स आधीच पोझिशन मध्ये आले होते आणि तदनंतर हा चेंडू बॅटच्या रेडर मध्ये बॉल चालला सरळ डीप थर्ड मॅन बाउंड्रीच्या पलीकडे. योगेशच्या बॅट बद्दल अजून एक चौकार. ओमसाई खडकी संघ खेळत असताना सध्या तरी त्यांच्यावरती अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळते. हा देखील फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये आता बॉलला अडवलं गेलंय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु या चेंडूवरती 2 धावा मिळतील. अगदी पहिल्या मॅच मध्ये लिटिल स्टार धारोळ विरुद्ध आरुषी 11 खडकी संघ खेळत होता. खरं तर लिटिल स्टार धारोळ संघाने 100 धावा बनवल्या होत्या, परंतु आता या मॅच मध्ये तसंच काय चित्र पाहायला मिळते की काय, कारण की पहिल्याच ओव्हर मध्ये 20 धावा आल्या होत्या आणि हा देखील सामना 5 षटकांचा आपण पाहता. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज सागरनं. त्याला कमबॅक करायचं आहे मैदानाच्या आत. कमबॅक कसं करावं लागेल, सातत्याने डॉट पर्सेंटेज व त्यानंतर आपण पाहतात आता सध्या तरी फलंदाज आक्रमकता दाखवतात आणि हा बॉल चाललाय सरळ डीप कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. हो. 32 धावा धाव फलकावरती. अप्रतिम बॅटिंग. 32 पैकी मी तर म्हणेन 30 धावा या योगेश पारधीच्या बॅटमधून आल्यात. आणखीच एक 22 आणि एक नोची धाव, मात्र या 2 धावा फक्त आपण पाहतात ज्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आल्यात. बाकी सर्व धावा या योगेश पारधीच्या बॅटमधून आल्यात. ऑनसाइडला खेळायचं होतं, वेगवान तेज तर हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी या चेंडूवरती चांगली कामगिरी गोलंदाज सागरची पाहायला मिळते. कमबॅक करण्याचं काम या चेंडूवरती केलं. डॉट बॉल आलाय. 12 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या ओव्हरचा शेवटचा बॉल शॉट प्लेन ऑन साइडला पूल केलाय. बॉल चालला सरळ फाईन लेग क्षेत्रात एका टप्प्यावरती सेमरच्या पलीकडे. चेंडू फरार. धावा मिळतील 4. चौकार. पहिल्या 2 षटकांमध्ये अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. खरं तर योगेशनं संपूर्ण या डावाची जबाबदारी मात्र उचलली आहे आपल्या खंड्यावरती. योगेशच्या बॅटमधून आतापर्यंत 34 धावा आल्यात. टीमची टोटल 36 धावा धाव फलकावरती. प्रवीण सध्या तरी चांगली साथ देतोय, तो म्हणजे योगेशला. प्रवीणनं आतापर्यंत बॅटमध्ये एकही धावा आली नाहीये, परंतु त्याच्या बॅटमध्ये नक्की चांगल्या धावा येतील. प्रवीण देखील एक चांगला बॅटर आहे. प्रवीण सावला आपण पाहता खरं तर या टीमचा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. षटक क्रमांक 30 गोलंदाज अनंत निरगुड आपण पाहता बॉलिंग ट्रॅकवर. ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहता मंगेश. खरं तर मंगेशला पाहता
हलकीशी अपील केली आहे, परंतु या ठिकाणी याच पंचांचा इशारा की बॅट कट आहे. चांगला डिसिजन पंचांच्या माध्यमातून. या पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे फलंदाज प्रवीणच्या बॅटमधून. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 37 धावा. 5 षटकांचा हा सामना. नक्कीच प्रयत्न असेल या ठिकाणी झुगरेवाडी संघाचा की 5 षटकांमध्ये धावांचा डोंगर उभा करावा, कारण की ओमसाई खडकी संघ देखील कमी नाहीये. ओव्हर पिच बॉल, फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला पाठवले सरळ डीप स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. खर तर योगेशच्या बॅटमधनं हा उत्तुंग षटकार पाहायला मिळतोय. बॉलची मागणी होते, बॉल पुरवायचे आहेत मैदानाच्या आत. तर चला आमचे जे ऑल इंडियर आहेत त्यांना विनंती असेल आपण बाउंड्रीला इथं ताबा धरायचा आहे. यस, मॅच बॉल सुद्धा आलाय. खरं तर याच बॉलची योगेश आतुरतेनं वाट पाहतोय. खरं तर याच बॉलनं सध्या तरी नक्कीच धावा जमा करून दिल्यात. षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 43 धावा. 43 धावा धाव फलकावरती. वैयक्तिक योगेश खेळतोय 13 चेंडूमध्ये 40 धावा फलकावरती. स्पर्धेचा पहिला अर्धशतक होईल का? परंतु या ठिकाणी अजून एक फटका भरपूर चांगला आहे आणि हा देखील बॉल चाललाय पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात. जणू काय ऍक्शन रिप्ले ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट वरती पाहायला मिळतोय की काय. पुन्हा एकदा बॉल फरार, सीमा पार, षटकार. योगेश पारधीचा बॅटमधनं आतापर्यंत 46 धाबा आल्यात. 14 चेंडूचा सामना करत असताना स्पर्धेचा पहिला अर्धशतक येईल का या मैदानावरती आजच्या दिवसात? इथे हा चेंडू सोडून दिलाय. पंचांचा इशारा वाईटचा आलाय. अव्हांतर धाव या ठिकाणी मिळणार आहे टीम झुगरेवाडी संघाला. अव्हांतरच्या मदतीनं संघाचं अर्धशतक अर्थातच 50 धावा. आणि या ठिकाणी फटका हा देखील अप्रतिम आहे आणि बॉल चालला सरळ बाउंड्रीच्या बाहेर. आणि या ठिकाणी वैयक्तिक 50 धावा योगेश साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आणि योगेश आपण नक्कीच बॅट मात्र हवे दाखवायचे आहे. 50 धावांचं स्वागत करायचं आहे. जवळ 15 चेंडू मध्ये 52 धावा आणि या ठिकाणी अजून धावा येतात. योगेश सध्या मैदानाच्या आत थांबायचं नाव घेत नाहीये. ओमसाई खडकी या संघाला पण पाहतात सध्या तरी फटक्यांचे चटके द्यायला सुरुवात केली आहे. योगेश पारधीचा बॅटमधनं अजून एक तडाखा, बॉल सीमा पार, षटकार. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप आपण पाहतात. 62 धावसंख्येची ही पार्टनरशिप. नक्कीच झुगरेवाडी संघ एकदा प्रवीणाने योगेश साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात, कारण की चांगली सुरुवात मैदानाच्या आत त्यांनी करून दिली आहे. इथनं हा चेंडू या ओव्हरचा शेवटचा होता. खरं या ठिकाणी सन्मान दिले गेलं, परंतु या ठिकाणी ओव्हर थ्रो होतोय. आता ओव्हर थ्रोच्याही धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. जिथे एक धाव होती तिथनं अजून एक धाव मिळते टीम झुगरेवाडी संघाला. षटक क्रमांक या ठिकाणी पाहिलं तर तिसरंही संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली ती 64 धावा. आणि या ठिकाणी आता तिसरं षटक झालंय. अर्थात ड्रिंक्स ब्रेक होतोय मैदानाच्या आत. जर पंच पाण्याची मागणी होत असेल तर पाणी घेऊन येतील. मॅच कंटिन्यू असेल. जेव्हा आपण पंचांना आम्ही विनंती करू, जर का एखाद्या खेळाडूला पाण्याची मागणी असेल तर आपण लगेच आपण आमच्यापर्यंत खूण करायचे आहे. चौथं षटक बॉलिंग ट्रॅक वरती, गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतात. खरं तर नक्कीच आमचे बंधुतुल्य मित्र आपण पाहतात. खरं तर सोनू अगिवळा सरांना पाहता बॉलिंग ट्रॅक वरती. जेव्हा जेव्हा आम्ही खडकी
या परिसरामध्ये येतो, धारोळ या ठिकाणी येतो, तेव्हा नक्कीच घरचं सारखं प्रेम मात्र सोनू सर देतात. खरं तर त्यांना पण पाहता बॉलिंग मार्क वरती. सोनू सरांना मैदानाच्या आत कमबॅक करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, कंजूस गोलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल लेग ब्रेक, टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू, इथनं कमबॅक करायचा आहे. आणि सोनू सरांना माहिती आहे मॅच मध्ये कमबॅक कसं केलं जातं. कित्येकदा मी म्हणेन सोनू सरांनी गोलंदाजी केली आणि कित्येकदा आपल्या टीमला त्यांनी मैदानाच्या आत इन मध्ये आणलंय. पहिलाच बॉल डॉट आलाय. शॉर्ट आपली बॉल ऑन साइडला उडवलाय, फटका फसलाय, डीप मध्ये खेळवलाय, जज करतोय, जजमेंट चांगला आहे आणि या ठिकाणी पहिली विकेट, पहिला ब्रेक थ्रू मिळवण्याचं काम गोलंदाज सोनू सरांनी केलंय आणि पहिला धक्का लागतोय टीम जुगरावडी संघला. प्रवीण बॅक टू द पॅव्हिलियन. या षटकात कमबॅक करण्याचं काम सोनू सर करतायत. आतापर्यंत 2 चेंडू विकले गेले, 2 चेंडू मध्ये 1 विकेट नक्कीच गृहीत घेतली आहे. डिफेन्सिव्ह पवित्र या ठिकाणी आपण पाहतात फलंदाज वैभव यांच्या माध्यमातून या चेंडूवरती अगदी सन्मान देण्यास भाग पाडला. चांगला चेंडू होता, एकच धाव फलकावरती पाहायला मिळते. खर तर सिंगलच्या मदतीने 65 धाबा फलकावरती. स्ट्राईक वरती आपण पाहता पुन्हा एकदा आता योगेश आलाय. योगेशच्या विरोधात मी तर म्हणेन एक कडवं आव्हान असेल. अगदी हा चेंडू आपण पाहतात भरपूर चांगला टप्प्यावरती पाहायला मिळतोय. समोरून चेंडूला ओळवण्याची क्षमता दाखवत आहेत सोनू सर. चांगली गोलंदाजी, सध्या तरी अग्रेसिव्ह गोलंदाजी पाहायला मिळते. सातत्याने डॉट पर्सेंटेज आता या षटकात वाढले गेलेत. चांगली गोलंदाजी, कमबॅक करण्याचं काम, परंतु शॉट ऑफ लेनची संधी या ठिकाणी घडले काय. सोपी कॅच होते. शॉर्ट फायलेगचा खेळाडू मैदानाच्या आत चुका करतोय आणि आता या ठिकाणी नशीब सध्या साथ देतोय, तो म्हणजेच योगेश पारधीचं. बॉल सीमरच्या बाहेर, 4 धाबा. चौकाराच्या मदतीने 69 धाबा. अगदी मोठी चूक झाली त्या ठिकाणी, कारण की संधी निर्माण करून दिली होती, ती म्हणजे सोनू अगिवडे यांनी. गुडलँड स्पॉटचा हा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आत सध्या चुका होत आहेत, त्या म्हणजे ओम साई खडकी संघाकडनं. यष्टीरक्षकानं ही केलेली चूक आता पाहायला मिळते. जवळ जवळ इथनं पुन्हा नचिबची साथ. यस, लेग बाईच्या माध्यमातून या 4 धाबा मिळतील. बॅटिंग करणारा संघ अर्थात जुगरवाडी या संघाला षटक क्रमांक 4 संपल्याचा इशारा आलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 73. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4 ओव्हर. डीजे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 73 73 धावा फुलकावरती आहेत. खरं तर याही मॅच मध्ये आपण पाहतात उच्चांक आतापर्यंत नोंदवला आहे. खरं तर या स्पर्धेत उच्चांक धाबा संख्येचा कोणता जर रेकॉर्ड असेल तर नक्कीच या आजच्या दिवसात एलटी स्टार धारोळ संघाच्या नावावरती, कारण की त्यांनी तब्बल 100 धावा बनवल्यात, परंतु 100 पेक्षा जास्त धावा या मॅच मध्ये बनल्या जातील का, येणारं उत्तर मात्र या 6 षटकामध्ये पाहायला मिळेल. शेवटचा षटक गोलंदाज दिनेश बॉलिंग ट्रॅक वरती.
पहिलाच बॉल दिनेशचा फुल टॉस आहे आणि फुल टॉस या चेंडूवरती फुल टोल आता वसूल केलाय फलंदाज वैभवच्या बॅट मधनं हा वैभवशाली फटका सीमार षटकार. तर नक्कीच त्या ठिकाणी आमच्या प्रेक्षक वर्ग आहेत त्यांनी जो पडदा पकडला तो पडदा सोडायचा आहे. चला झाडाखाली जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती असेल पडदा सोडायचा आहे आपण. यस पडदा सोडायचा आहे. थँक्यू सो मच. मॅच कंटिन्यू असेल. षटकार ठोकला संघाची धावा संख्या 79 79 धावा धावफलकावरती. धावडो संघाचा रेकॉर्ड या मॅच मध्ये मोडला जाईल का पाहावं लागेल. यॉर्कलाईनचा हा चेंडू खरं तर चॉप करण्याचा प्रयत्न होता. अगदी यष्टीरक्षकानं बॉल सोडल्यानंतर या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. यस लेग बाईकच्या माध्यमातून त्या ठिकाणी ही एक धाव मिळते बॅटिंग करणाऱ्या संघाला अर्थात जुगरवाडी या टीमला. आता उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत आणि दिनेशला 4 चेंडू मध्ये कमी धावा खर्च करायचे आहेत परंतु दुसऱ्या बाजूला नक्कीच अटॅकिंग मूड मध्ये आहे योगेश. इथे हा चेंडू मात्र भरपूर नक्कीच चांगला पाहायला मिळतोय. जबल इष्टाचा वर्ण जाणारा हा चेंडू दिनेश सध्या तरी शेवटच्या षटकामध्ये कमबॅक करण्याचं काम करत असताना आपण पाहता योगेश पारधी सारख्या खेळाडूला त्यांना नक्कीच थांबवलाय मैदानाच्या आत. संघाची धावसंख्या आतापर्यंत 80 धावा आहेत. शॉट प्लेन ऑन साइडला पूल केलाय फटका फसला परंतु निर्धारा स्तरी अर्थातच नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू. या चेंडूवरती 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. 2च्या मदतीने 82 धावा 82 लॉस ऑफ 1 विकेट. भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे ती म्हणजे जुगरवाडी संघाकडनं पहिल्या सत्रात परंतु खेळाचं हे पहिलं सत्र आहे. दुसऱ्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळेल ओमसाई खडके संघाकडून. इथे त्रिफला उद्ध्वस्त बॉल सोडला होता आणि त्यानंतर अगदी या ठिकाणी गोलंदाज म्हणतोय यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद त्रिफला उद्ध्वस्त. धक्का क्रमांक 2 लागतोय मैदानाच्या आत जुगरवाडी संघाला.